राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे आणि त्यातील एक जिल्हा म्हणजे नाशिकच्या रामकुंडासह अनेक भागांना सध्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। मात्र त्याच वेळी पूर बघण्यासाठी अतिउत्साही लोकही गर्दी करताना दिसतात। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। आपण आता गंगापूर धरणामध्ये आहोत। गंगापूर धरणाचा आजचा पाणीसाठा 80% आहे। आपण बघतोय की मोठमोठ्या पाण्याच्या लाटा आता धरणाच्या किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत। हेच सांगतंय की धरणाच्या वरच्या बाजूला म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाण्याचा ओघ हा प्रचंड आहे। म्हणूनच आता पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणामधून केला जातोय। जसा जसा पावसाचा जोर वाढणार आहे तसा तसा विसर्गामध्ये देखील वाढ केली जाणार आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला। त्यासोबत आता प्रशासन देखील या ठिकाणी पाहायला मिळते। गोदावरीच्या आजूबाजूच्या व्यावसायिकांना देखील आपली दुकानं हटवण्याच्या सूचना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या। गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या रामकुंड परिसरात देखील असलेल्या अनेक मंदिरांना आता पाण्याने जो आहे तो वेढा दिलाय। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर गोदावरीचा जो पाणी पातळी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढते। आपण जर बघू शकतो गोदावरीच्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास कमरे इतकं पाणी पोहोचले। त्यामुळे आता गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि नदी पात्रात असणारा सोमेश्वर धबधबा देखील आता प्रवाहित झाला। आपण बघतोय धोधो पाणी या धबधब्यामधून कोसळत आहे आणि हे पाणी पुढे रामकुंडाच्या दिशेने प्रवाहित झालेला आहे। गेल्या 3 ते 4 तासामध्ये पाण्याचा प्रवाह हा आता रामकुंडाच्या दिशेने निघू लागलेला आहे। आपण बघतोय की नदीपात्राच्या कडेला असणारी जी झाडं होती ती झाडं देखील पाण्यामध्ये गेलेली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये जी गोदावरी नदी पात्र आहे ते मोठ्या प्रमाणात दुथडी वाहताना पाहायला मिळते। चांदोरी गावामध्ये असलेलं जे सुप्रसिद्ध खंडेराव मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। जवळपास अर्ध्याहून वरती जे आहे ते संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। त्यासोबतच सभा मंडपामध्ये देखील पूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। आजूबाजूला असलेली शेती देखील या ठिकाणी पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे आता गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडल्याचं यातून पाहायला मिळते। त्यामुळे चांदोरी असेल, सायकडे असेल, शिवरे असेल या गावांमध्ये पाण्यानं आता शिरकाव केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता कुठेतरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय प्रशासनाच्या माध्यमातून। या गावातील नागरिकांना नदीकाठी जाण्यास आता मज्जाव करण्यात येतोय। त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते देखील बंद झाले। नाशिकच्या नांदूरबंदेश्वर धरणाचा मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू झाल्यानंतर आता नाशिकच्या नांदूरबंदेश्वर या ठिकाणाहून जाणाऱ्या अनेक ठिकाणच्या गावांना जाणारा जो संपर्क आहे तो तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली। आपण जर बघू शकतो या ठिकाणी अनेक रस्ते आहेत ते देखील बंद करण्यात आले। अनेक ठिकाणच्या गावांचा जो आहे तो संपर्क तुटलाय। त्यामुळे कुठेतरी 4 ते 5 गावांना जाण्यासाठी नदीच्या पलीकडे जाऊन जो आहे तो विळखा घालून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते वाढते। त्यामुळे अनेक ठिकाणच्या गावांना जाण्यासाठी या शेतकऱ्यांचा गावकऱ्यांचा जो आहे तो संपर्क तुटल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।